फेरबदल आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ऐकूया कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज तुषार जांभळे सरांना. आपण पुन्हा एकदा ऐकूया या तिसऱ्या सामन्यामध्ये. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय, खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून तुम्ही या मॅचची कहाणी ऐकली. मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला वेदांत स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला विजेता V3 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 चा थरार आपण पाहताय. खर तर वेदांत स्पोर्ट म्हटलं की विठ्ठल अहिरे, सुनील बादापुरे आणि नवनाथ बादापुरे यांच्या संघ मालकीचा संघ. पहिलाच बॉल फिरकावून दिलाय, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड. ओ माय गॉड, मोये होताना पाहायला मिळालं. एक मोठ्या फलंदाजाला मात्र मिळालंय जीवनदान, अर्थातच समीर गोगावले आज नशीबवान आहेत. नशीब आज त्यांचं बलवंत आहे. नशिबाने दिलेले आहे साथ. जीवनदान मिळतंय. क्षेत्ररक्षकाने मात्र केली चुकी. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी. पंच मॅच थांबवा. विजेता V3 या टीमचा 12th मॅन नाहीये. समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलेला आहे आणि 2 धावांची पेनल्टी विजेता V3 या टीमला आपण ऍड करूया. ओहो, यावेळेला बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील. यस, बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा, गोलंदाजाची कमाल धमाल, पंचांचं बोट आकाशाकडे, मोठा धक्का. वेदांत स्पोर्टला समीर गोगावले बॅक टू द पविलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला येतील. अगदी रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूया युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. अगदी बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले होतं. बॅटचा अगदी वरचा भाग लागला, तदनंतर विकेट किपरने टिपले झेल आणि तदनंतर त्यांचा जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. मोठा मासा गळाला लागलाय. समीर गोगावले खऱ्या अर्थानं सर्वाधिक महागडा खेळाडू बोली प्रक्रियेमध्ये वेदांत स्पोर्ट्सने मात्र घेतले होते 35,000 पॉइंटने, परंतु या मॅच मध्ये काहीही करू शकले नाहीत. पहिल्या बॉलवरती एक जीवनदान त्यांना मिळालं, परंतु जीवनदानाचा फायदा त्यांना घेता आलेला नाहीये. दुसऱ्या बॉलवरती मात्र ते माघारी परतलेले आहेत. एक मोठा फटका, एक मोठा दणका वेदांत स्पोर्टला. 2 वरती 1 परिस्थिती आपण पाहताय. विशाल भोसले जिल्हा आयकॉन त्यांनी मात्र दाखवली आपली कमाल. खर तर विशाल भोसले याला हलक्या हाताने प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. फक्त हलक्या हाताने ढकलायचं होतं. जकातवाडीचे आहेत विशाल भोसले, जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत. एक अप्रतिम क्रिकेटर आहे, स्टार खेळाडू आहेत उरमोडीचे आणि आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा डंका. परंतु यावेळेला बॉलला पाठवलंय फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू निघून चाललाय क्षेत्ररक्षकाची आणि बॉलची शर्यत लागलेली आहे, परंतु बॉलने मात्र इथे शर्यत जिंकलेली आहेत. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 धावा. सागर मुसळे करंजेचे आहेत आणि जिल्हा आयकॉन म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. डावकुरे हाताचे आणि त्यांच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार या मॅचचा. त्याचबरोबर यवतेश्वर गावचे सुपुत्र आणि विजेता V3 या टीमचे मॅनेजर अर्थातच सागर उंबरकर यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. हलक्या हाताने या बॉलला फक्त ढकलून दिलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव कंप्लीट करूया आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 7 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. विशाल भोसले जिल्हा आयकॉन आणि त्यांच्या समोर होते सागर मुसळे जिल्हा आयकॉन.
एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. दोन्ही संघांचं पारड अगदी समतोल आहे. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहिलं, दोन्ही संघांनी कालच्या दिवसामध्ये एक एक सामना खेळलेला आहे, परंतु दोन्ही संघांनी मात्र विजय प्राप्त केलेला नाहीये. दोन्ही संघांनी कालच्या दिवसामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे, परंतु आजचा दिवस एक नवीन आशा घेऊन येत असतो आणि आज मात्र कोणता संघ इथे जिंकेल आणि कोणता संघ पॉइंट टेबल मध्ये पुढे जाईल याची उत्कंठा दोन्ही संघांना लागलेली आहे. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डॉक्टर सचिन आयरे आहेत. स्ट्राईक एंडला मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न ते करतायत, परंतु प्रयत्नांना आलेला आहे अपयश. येतोय तो डॉट बॉल. एक षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालेला आहे. 7 धावा धावपलकावरती आहेत. विशाल भोसले यांचं मी कौतुक करीन. जिल्हा आयकॉन म्हणून ते खेळत आहेत. धावा खर्च केल्या 7, विकेट प्राप्त केले 1. अगदी समीर गोगावले यांना मात्र त्यांनी अगदी तंबूच्या आसऱ्याला पाठवलं आणि तदनंतर मात्र व्हेरिएशन खूप चांगलं पाहायला मिळालं. त्यांच्या माध्यमातून अगदी नियंत्रितपणे गोलंदाजी त्यांनी केली. संपूर्णपणे वेदांत स्पोर्टला मात्र बांधून ठेवलेला आहे, परंतु सागर मुसळे यांनी एक चौकार ठोकलेला आहे. वेदांत स्पोर्टचा आत्मविश्वास त्यांनी वाढवलेला आहे आणि स्वतःचा देखील आत्मविश्वास आता मात्र वाढलेला असेल, कारण त्यांच्या बॅटमधून आलेला आहे एक चौकार. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावपलकावरती आहेत. खर तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये सूर्यकांत गोगावले विजेता V3 या टीमचे 40 खेळाडू आहेत आणि आज मात्र ओव्हर क्रमांक 2 मध्ये ते इथे आलेले आहेत. खर तर CPL पर्व क्रमांक 5 मध्ये तेजस 11 या टीमच्या माध्यमातून ते खेळले. अप्रतिम गोलंदाजी राहिली. बेस्ट बॉलरचा किताब CPL पर्व क्रमांक 5 मध्ये कोणाच्या नावावरती असेल तर सूर्यकांत गोगावले पारंबे यांच्या नावावरती. खर तर गोलंदाजीच्या रनवेवरती रफ्तारचा राजा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि त्यांनी मात्र स्वतःवरती दाखवलेला विश्वास. विजेता V3 टीमचे कॅप्टन आहेत. पहिलाच बॉल अगदी हलक्या त्याने ग्लान्स केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलंय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावाधाव केली जाते. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी धावांसाठी संघर्ष केला जातोय. संघर्ष करावा लागणार आहे वेदांत स्पोर्टला, कारण प्रथम बॅटिंग ते करतायत. धावांचा डोंगर चांगल्या पद्धतीने उभा केला तर दुसऱ्या सदामध्ये त्या धावा डिपेंड करण्याची ताकद त्यांच्याकडे असेल, परंतु जर बॅटिंग करत असताना प्रथमतः धावा जर कमी धावपलकावरती लागल्या ना तर दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. 9 वरती 1 अशी स्थिती तुम्ही पाहताय. 1.1 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ओव्हर क्रमांक 2. ओहो, इथे ऑफ स्टंप वरती बॉल पिचिंग केला होता. अगदी अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळाला. फलंदाजांपासून दूर. पंच आमच्याकडे वळाले. दोन्ही हात अगदी समांतर बाजूला केले आणि वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडीशी दिशा बदलली. दिशा भरकटली गेली आणि आलाय तो वाईड बॉल. अगदी रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने इनिक लाईव्ह युट्यूबने मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळेला फटका फसलाय. पुढे सरसावत असताना लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. त्यांनी मात्र टिपलाय झेल आणि संपलाय सागर मुसळे करंजे जिल्हा आयकॉन यांचा खेळ. विकेटचं पतन होत असताना धक्का क्रमांक 2 वेदांत स्पोर्टला. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले. पददालितेचा पुरेपूर वापर त्यांनी केला. त्यानंतर बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलं, परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड हाताची ओंजळ करून अगदी उभे होते. अलगद बॉलला येऊ दिलं. अलगद बॉलला मात्र त्यांनी जाळ्यामध्ये अडकवलं आणि धक्का क्रमांक 2 वेदांत स्पोर्टला मिळालेला आहे. 10 वरती 2 अशी स्थिती तुम्ही पाहताय. गोलंदाजाचं मी कौतुक करेन. सूर्यकांत गोगावले यांचं आतापर्यंत 3 धावा त्यांनी खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट्स माघारी पाठवले. अर्थातच सागर मुसळे जिल्हा आयकॉनला माघारी पाठवलेला आहे. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. अर्थातच सूर्यकांत गोगावले विरुद्ध सागर मुसळे असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं होतं. त्याच्यामध्ये वर्चस्व दाखवलं अर्थातच सूर्यकांत गोगावले यांनी. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवरचं प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विठ्ठल आहेरे स्वतः संघ मालक आणि कॅप्टन आलेले आहेत.
याला बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी स्पष्ट नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे. आणखीन एक धावपलकावरती जोडूया. फिल्डिंग पोझिशन जर आपण पाहिली ना तर विठ्ठल अहिरे यांच्यासाठी सजवलेले आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, वाईडिश एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉइंट हे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे विठ्ठल अहिरे यांच्यासाठी. 30 सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढे सरसावत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु साजेसे उत्तर नाहीये. या बॉलच्या पाठीमागे एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. पण अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला ना की लगेचच दुसरी धाव घेतली जाते आणि ती घ्यावीच लागते. कारण प्रतिस्पर्धी संघ जर गाफील असेल ना तर तुम्हाला तत्परता दाखवावी लागते. कारण एका रनने मॅच जिंकली जाते तर एका रनने मॅच हरली देखील जाते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला खूप महत्त्व दिलं जातं. एक धाव खूप मोलाची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खराब बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल. काही बॉल सूर्यकांत गोगावले यांनी चांगली टाकले, काही बॉल सूर्यकांत गोगावले यांनी नकारात्मक टाकलेले आहेत. 3 बॉल खराब टाकलेत, 3 बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत. व्हेरिएशन साठी जाणले जातात, ओळखले जातात, परंतु आज कुठेतरी दिशा भरकटली जाते. संघाची दशा आहे ना ती गोलंदाजाची दिशा आहे. संकटावरती मात करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तीच लाईन, तीच दिशा. आणखीन एक खराब बॉल पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 बॉल वाईट आलेले आहेत आणि या ओव्हरमध्ये सूर्यकांत गोगावले थोडंसं महागडे षटक हातात आहेत. त्यांच्या स्पेलमध्ये आतापर्यंत त्यांनी बॉल जर आपण पाहिले ना 7 बॉल टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 बॉल अगदी चांगले आहेत आणि 4 बॉल खराब आहेत. 1 बॉल चांगला, 1 बॉल खराब असं विश्लेषण राहिलेलं आहे या गोलंदाजांचं. खरं तर सूर्यकांत गोगावले पुन्हा एकदा तयार. आणखीन एक खराब बॉल, लागोपाठचा 3रा बॉल खराब येतोय. व्हेरिएशन साठी जाणले जातात परंतु आज कुठेतरी ते खराब प्रदर्शन पाहायला मिळतंय. संघ मालकाने ठेवलेला विश्वास चॉईस खेळाडू म्हणून, परंतु आज कुठेतरी भरकटली जाते बॉलिंग. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम करणारा गोलंदाज आज मात्र कुठेतरी भरकटला जातोय. पुन्हा एकदा त्यांना लाईन शोधावी लागेल, लाईन वरती यावं लागेल, अचूक टप्पा शोधावा लागेल. खरं तर धावा येत आहेत वेदांत स्पोर्ट्स साठी. 16 धावा धावपलकावरती आहेत आणि सध्याच्या घडीला या मोमेंटला वेदांत स्पोर्टला धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा काय येईना, धावा येणं गरजेचं आहे. विठ्ठल अहिरे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज उभे आहेत. पुढे सरसावत असताना बॅटचा अगदी टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक फसले, बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अगदी मोठे पटके जरूर येत नाहीत परंतु सिंगल डबलने धावपलक पुढे सरसावलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा होत्या, विशाल भोसले यांनी खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केलेल्या आहेत सूर्यकांत गोगावले यांनी. थोडंसं महागडं षटक आणि वेदांत स्पोर्ट्स साठी हे बेनिफिट आहे. धावा कशा काय ना धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणखीन एक चांगला बॉल. आता मात्र वाईडिश यॉर्कर बॉल पाहायला मिळालाय. अगदी अचूक टप्प्यावरती ही लाईन फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला होता. बॉलच्या मेरिट पर्यंत विठ्ठल अहिरे पोहोचले नाहीत आणि येतोय तो डॉट बॉल. कमबॅक करून देणारा बॉल आहे. कॉन्फिडन्स वाढवणारा हा बॉल सूर्यकांत गोगावले यांचा स्वतःसाठी. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलाय अगदी गॅप मध्ये. बॉल निघून चाललाय सीमारेषेकडे परंतु क्षेत्ररक्षक धावतायत बॉल लाडवण्यासाठी. ते असफल ठरले आणि बॉलने मात्र ओलांडले सीमारेषा. मिळतील 4 धावा. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावर धावा आहेत तब्बल 22 धावा. स्ट्रॅटर्जी टाइम आउट झालेला आहे 1 मिनिटांचा. खेळाडूंना विनंती असेल की पाण्याची पूर्तता करा. जर 12th मॅन नसेल तर नक्कीच तुम्ही आयोजकांना विनंती असेल की आपण खेळाडूंना पाणी पुरवायचं आहे.
थँक्यू डीजे. स्ट्रॅटर्जी टाइम आउट मध्ये आपण पाहूया वेदांत स्पोर्टचा अगदी स्क्वॉड. सचिन आयरे देवकल, विघ्नेश साळुंगे, समीर गोगावले, यश शेडगे, निलेश शिंदे, विशाल फडदरे, सोहेल भोसले, गणेश भगत, विठ्ठल ऐरे, सुनील बादापुरे आणि सागर मुसळे हा वेदांत स्पोर्टचा आपण स्क्वॉड पाहताय. खरं तर मॅच क्रमांक 9 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं ना तर विजेता V3 या टीमचा स्क्वॉड जर आपण पाहिलं ना तर सूर्यकांत गोगावले चॉईस खेळाडू, विशाल भोसले जिल्हा आयकॉन, श्रीकांत घोरपडे, विकास शेडगे, नवनाथ कदम, साहिल जाधव, सागर कारवे, प्रेम लोटेकर, ऋषिकेश गोगावले आणि शशिकांत भगत हा विजेता V3 टीमचा स्क्वॉड आहे. खरं तर युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून सर्व काही दाखवलं जातंय. प्रेक्षकांना काय हवं आहे तर चांगली क्लिअरिटी, नेटनेटकेपणा हवा आहे तो दाखवला जातोय. दोन फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीनवरती. विठ्ठल आयरे आणि डॉक्टर सचिन आयरे यांच्या माध्यमातून. डॉक्टर सचिन आयरे म्हटलं की देवकल आणि विठ्ठल आयरे म्हटलं की अटाळी. देवकल आणि अटाळीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये श्रीकांत घोरपडे आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये चोरगेवाडी गावचा हा सितारा. खरं तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चोरगेवाडी या टीमच्या माध्यमातून खेळत असताना एक चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलेला आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणून ते खेळत असतात आणि सातत्यपूर्वक अनेक मॅचेस त्यांनी गाजवलेले आहेत. परंतु आज विजेता V3 टीमच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक 3 मध्ये त्यांना प्राचारण केलेलं आहे. समोरच्या बाजूने सचिन आयरे आहेत. 2 ओव्हर समाप्त झालेले आहेत. आघाडीला आलेला खेळाडू अजूनपर्यंत फक्त एकच बॉल आतापर्यंत त्यांना पेस करण्यासाठी मिळालेला आहे आणि एक बॉलच्या पाठीमागे त्यांनी एकही धाव अजूनपर्यंत बनवलेली नाहीये. ओव्हर क्रमांक 3 मध्ये त्यांना मिळालेली आहे स्ट्राईक. ओव्हर क्रमांक 3 मध्ये श्रीकांत घोरपडे चोरगेवाडी, समोरच्या बाजूने सचिन आयरे देवकल. बॅटल खूप चांगलं रंगलेलं आहे. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत. आपापल्या टीमसाठी गावच्या चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलेला आहे. परंतु आज शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये आमने सामने येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 3 ला होती सुरुवात. पहिलाच बॉल प्रगतीपथावर. शॉर्टम पूल, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड पार्ट रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. अगदी आखूड टप्प्याचा बॉल ठेवला होता. फ्रंट फुटला आले. बॅटचा चेहरा ओपन केला तर नंतर डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये टोले शंख प्रहार. आणखीन एक त्याच रिजन मध्ये टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र ओलांडले सीमारेषा. एक षटकारानंतर एक चौकार. जखमेवरती मीठ चोळणारा हा चौकार. थँक्यू डीजे. त्याचबरोबर भोसले कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय श्री निलेश दादा भोसले साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. श्रीकांत घोरपडे यांच्यावरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केले. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करत असताना डॉक्टर सचिन आयरे यांच्या बॅट मधून 2 मोठे प्रहार आलेले आहेत. एक षटकार, एक चौकार. अगदी फेवरेट झोन आहे डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन. त्या क्षेत्रामध्ये मात्र आता क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. बॉल क्रमांक 3. यावेळेला पुन्हा एकदा चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. येतोय तो डॉट बॉल. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 32 या आकड्यावरती. पहिलं षटक विशाल भोसले यांनी हाताळलं. 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये सूर्यकांत गोगावले यांनी 15 धावा खर्च केल्या. आता श्रीकांत घोरपडे देखील महागडे षटक हातात त्यांना पाहायला मिळतात. बॅकफुटला गेले. पंच चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर बॉलने मात्र चिरले सीमारेषा. 4 धाव्यांसाठी. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर सचिन आयरे या नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळतोय. अगदी धावांचा सपाटा लावलाय. थांबायचं ते नाव घेत नाहीयेत. यावेळेला ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नाहीये. फक्त काव कॉर्नर रिजन मधील क्षेत्ररक्षक बॉल इकडे पाहतच उभा राहील. बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 चौकार.
थँक्यू डीजे. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये वादळ गोंगवायला लागले अर्थातच सचिन ऐरे यांचं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. विकेट किपर चेंडू खाली आले होते. खूप मोठी चुकी क्रिकेटच्या पटलावरती, चुकीला माफी अजिबात नाही. मिळेल ते जीवनदान. विकेटचं पतन होता होता राहिलेलं आहे. सातत्याने जर आपण पाहिलं तर गोलंदाजाने संधी उपलब्ध केली होती, परंतु विकेट किपर संधीचं सोनं करू शकले नाहीत. संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखे असते. थोडासा उशीर झाला की हातातून निष्ठून जाते. एक जीवनदान मिळालंय अर्थातच डॉक्टर सचिन ऐरे यांना. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 41 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. विठ्ठल ऐरे 4 बॉलच्या पाठीमागे 8 धावांवरती घेत आहेत. सचिन ऐरे 7 बॉलच्या पाठीमागे 19 धावांवरती. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते 2 गडी गमावल्यानंतर. परंतु श्रीकांत घोरपडे महागडे षटक, तब्बल 19 धावा खर्च त्यांनी केले. या षटकामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार खर्च केलेला आहे. ओव्हर क्रमांक 4, शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हनामारीचं षटक. ऋषिकेश गोगावले पिसानी यांच्या खांद्यावरती. समोरच्या बाजूने सेट बॅट्समन सचिन ऐरे. ओहो, शफल झाले तर नंतर थोडीशी गिरकी घेतली होती, परंतु बॉल मात्र डीप स्क्वेअर लेग रिजनला खेळायचा होता, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये बॉल आलाय. जाना था वाशी, पहुंच गए काशी, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पहिल्याच बॉलवरती येते सिंगल धाव. ऋषिकेश गोगावले पिसानी जे आहेत, खरं तर एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आज मात्र पहिलाच बॉल त्यांनी हाताला सिंगल धाव खर्च केले. स्ट्राईक रोटेट झाले. आता विठ्ठल ऐरे यांच्याकडे स्ट्राईक. पुढे सरसावत असताना फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक लक्ष्मण शेडगे पारांबे चेंडू खाली आले. लॉंग ऑफ रिजन मध्ये पकडलाय त्यांनी झेल आणि संपलाय विठ्ठल ऐरे यांचा खेळ. विकेट गिरतावा, संगीत बजतावा. थँक्यू डीजे. ओव्हर क्रमांक 4 मध्ये हाणामारीच्या षटकामध्ये अक्षरशः ऋषिकेशने देखील आपला क्लास दाखवायला सुरुवात केले. शेवटचं षटक म्हणलं ना की हाणामारीचं षटक असतं. दोन्ही टीमसाठी ते महत्त्वपूर्ण षटक असतं. बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र टार्गेट सेट करणारं ते षटक असतं. म्हटल्यानंतर हाणामारी करावी लागते आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी शेवटचं षटक म्हटलं ना की अगदी खेळाडूंना बांधून ठेवण्याचं ते षटक असतं. आणि या षटकामध्ये ऋषिकेश गोगावले यांनी अक्षरशः बांधून ठेवलं. विठ्ठल ऐरे यांना माघारी पाठवलं. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश. यावेळेला विघ्नेशने पहिलाच बॉल पेस करत असताना इथे पाठवलंय सीमारेषा लगत, परंतु सिंगल धाव कंप्लीट केली जाते. यानंतरची मॅच आहे सह्याद्री सुपरस्टार विरुद्ध रायझिंग स्टार. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि मधल्या इनिंग मध्ये आपण करणार आहोत टॉस. ऋषिकेश गोगावले यांनी चांगली गोलंदाजी केली. आता मात्र सेट बॅट्समन सचिन ऐरे बॅकफुटला गेले. चांगला पंच डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडूला पाठवले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सूर्यकांत फेकी जरूर केले, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. सचिन ऐरे वारंवार मोठा पटका खेळण्यासाठी झगडतायत, संघर्ष करतायत. आणि खरं तर जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आज संघर्ष करण्याची संधी सचिन ऐरे यांना आलेली आहे. कास पठार विभागातील एक नामांकित डॉक्टर सचिन ऐरे यांनी क्लास दाखवलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. हाताला स्पर्श करून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दमखम दाखवणारा नेत्रदीपक षटकार. थँक्यू डीजे. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. अगदी थोडेसे फ्रंट फुटला आले होते. बॅटचा चेहरा ओपन केला, तदनंतर डीप पॉइंट रिजन मध्ये सूर्यकांत गोगावले उभे होते. त्यांच्या डोक्यावरतून मस्तकावरती दस्तक देऊन निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. शेवटचा बॉल यावेळेला
ऑन साइडला बॅट मधून आवाज आलाय दमखम, परंतु काय घडलं जाईल. कॅच कॅरी केलाय, अप्रतिम कॅच. बॅट मधून आवाज टक दिशा आला होता, असं वाटलं होतं की बॉल सीमारेषा कव्हर करेल, परंतु तसं घडलं नाही. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक विशाल भोसले जिल्हा आयकॉन होते, त्यांनी मात्र एक चांगला झेल टिपला. शेवटच्या बॉलवरती मिते ऋषिकेशला विकेट्स, त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. 10 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स देखील मिळवल्या. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलं होतं, ऑन साइडला वळवलं, टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते. क्षेत्ररक्षक विशाल भोसले यांनी जंप घेतले आणि जंप घेऊन बॉलला आतमध्ये ढकललं आणि तदनंतर एक चांगला कॅच त्यांनी कॅरी केला. विकेटचं पतन झालेलं आहे. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 51 धावा. 2 धावांच्या पॅनल्टी मध्ये ऍड करूया. 53 धावा धावपलकावरती आहेत आणि 54 धावांचं लक्ष असेल विजेता V3 या संघासमोर. थँक्यू. आपण टॉस करूया आणि टॉस साठी मी आमंत्रित करतो. चला, टीम सह्याद्री सुपरस्टार आणि टीम रायझिंग स्टार आपल्यामध्ये टॉस होत आहे आणि नाणेफेकीच्या कौलसाठी आपण विनंती करूया. थँक्यू. आपण टॉस करूया. टॉस साठी मी संदीप निकम यांना विनंती करतो की आपल्या शुभस्य आपण टॉस करत आहोत आणि टॉस आहे सह्याद्री सुपरस्टार विपक्ष रायझिंग स्टार असा टॉस होईल. तर सह्याद्री सुपरस्टार नाणेफेकीचा कौल मागणार हेड अँड टेल. ओके, कॉइन आपण स्पिन करूया. टेल इज अ कॉल आणि इट्स अ टेल. टीम सह्याद्री सुपरस्टार टॉस जिंकलाय, काय घेत आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेत आहे. कालच्या सामन्याचा निकाल काय आहे? कालचा सामना आम्ही जिंकलो होतो. आमचे ओपनरने चांगली सुरुवात करून दिलेली होती आणि सर्व फिल्डरने फिल्डिंग सुद्धा चांगली केली होती. तोच खेळ आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू आणि टीम युनिटीने खेळू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? शक्यतो आता आम्हाला 4 ओव्हरचे मॅच असल्यामुळे 30 ते 40च्या मध्ये कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ पण बलाढ्य आहे, तर त्यांच्या पण गेमवर आपण जास्त काही तर ठरू शकत नाही. क्रिकेट आहे. रायझिंग स्टार नाणेफेकीचा कल तुमच्या बाजूने राहिला नाही. बॅटिंग करायची आहे. या खेळपट्टीवरती खेळताना असं कोणतं टार्गेट आहे ज्या धावसंख्येचा बचाव करणं तुमच्या टीमला सोयीस्कर राहील? आम्ही कमीत कमी 60 ते 70 रनाचा टार्गेट करणार, कारण की पुढे पण बॉलर वगैरे खूप चांगले आहेत आणि आमची बॅट खूप चांगले आहेत. असे बॅट्समन हिरो आहे, संतोष जांभळे आहेत, परत सतीश जांभळे आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही 60-70चा पल्ला आरामात पार करू अशी आशा आहे मला. कालच्या एका सामन्याचा निकाल काय आहे? कालचा मॅच थोडी आम्ही बॉलिंग साईडने थोडे कमी पडलो, पण ती चुकी आता ह्या सामन्यामध्ये होणार नाही. अधिकचा वेळ घेणार नाही. रायझिंग स्टार तुम्हाला आणि सह्याद्री सुपरस्टार तुम्हाला शुभेच्छा आहे. सामन्यासाठी टॉस झालाय आणि टॉस सह्याद्री सुपरस्टार या टीमने जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय टीम रायझिंग स्टार या टीमला बॅटिंगसाठी. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया तुषार जांभळे सरांना. थँक्यू सो मच. अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मटेकर सर यांचा आपण ऐकलं. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या डावामध्ये तब्बल 54 धाव्यांचं टार्गेट आहे. दोन्ही संघाने विनंती आहे की आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आम्हाला अपडेट करून द्या आणि ते फॉर्म आमच्याकडून तुम्ही घेऊन चला. दोन्ही कॅप्टन फॉर्म आमच्याकडे आहेत, ते आपण घेऊन जा आणि त्याच्यावर टिक मार्क करून द्या. दोन्ही कॅप्टन, टीम सह्याद्री सुपरस्टार आणि टीम रायझिंग स्टार, आपण फॉर्म घेऊन जा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल समीर गोगावले.
पहिलाच बॉल अगदी लाईन लेंथ चांगली पाहायला मिळाली. अगदी अचूक टप्प्यावरती हा बॉल मात्र ठेवला. त्यानंतर फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. पहिला बॉल येतोय डॉट. अगदी 54 धावांचं टार्गेट आहे, परंतु आपला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय 52 धावांचं टार्गेट. त्याच्यामध्ये पेनल्टीच्या 2 धावा आपण ऍड केलेल्या आहेत आणि 54 धावांचं टार्गेट असेल. श्रीकांत घोरपडे आणि विशाल भोसले अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. विजेता V3 या टीमची. समीर गोगावले अतिशय चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. शफल झाले त्यानंतर बॉलला ऑन साइडला वळवलंय. बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी मिळतील 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. जे 10 संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व कॅप्टन्सला मी विनंती करेन की आपण फॉर्म भरून द्या. आणि यानंतरची मॅच आहे सह्याद्री सुपरस्टार आणि रायझिंग स्टार. या 2 कॅप्टनना विनंती आहे की आपला फॉर्म घेऊन जा आणि आपला खेळाडू फॉर्म प्ले 11चा आमच्यापर्यंत भरून द्यायचा आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. यावेळेला पहा फटका चांगला आहे. डोक्यावरतून बॉल निघून चाललाय. बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये विशाल भोसले जिल्हा आयकॉन मात्र बरसलेले आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे 2 चौकार त्यांनी टोले संघ खेळलेत. पहिला बॉल अगदी स्ट्रगल झाले, तदनंतर मात्र बॉल पाहिला येऊ दिले आणि तदनंतर आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये त्यांनी टाकलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समीर गोगावले थोडेसे महागडे ठरतायत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेला फटका दमदार आहे. बॅट मधून आवाज चांगला आलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल आणि जरी असता तरी तो फक्त प्रेक्षकच बनला असता. बॉलने मात्र व्ही शेप कव्हर केलेला आहे. 6 धावांसाठी टोले संघ प्रहार. डीजे. मैदानाच्या आतमध्ये विशाल भोसले अप्रतिम फटकेबाजी खेळत आहेत. विजयाला गवसणी घालणारा टोले संघ प्रहार त्यांच्या बॅट मधून आलाय. समोरच्या दिशेने सरळ हाताने खेळलेला फटका. अप्रतिम डोळ्याची पारणं फेडणारा फटका. क्रिकेट मधील क्लास, क्रिकेट मधील दर्जा त्यांनी दाखवलाय. विशाल भोसले यांची स्टाईल पहा उभं राहण्याची. ज्या पद्धतीने एक पाय थोडासा पुढे आहे, पुढचा पाय थोडा पाठीमागे आहे. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. खरं तर इथे हलकीशी अपील केली जाते. स्विचिट म्हणलं की दुधारी तलवार लगा तो अबाद नाही तो बरबाद. परंतु मी खरोखर कौतुक करेन गोलंदाजाचं देखील. कमबॅक जरूर चांगलं केलंय, परंतु विशाल भोसले यांच्या बॅट मधून जर सरळ हाताने धावा येत आहेत तर आडव्या बॅटने खेळण्याची गरजच नाहीये. सीधी उंगली से घी निकल रहे तो टेढ़ी उंगली क्यों करने का, हा प्रश्नचिन्ह अगदी उभा आहे. कारण सरळ बॅटने तुमच्या धावा येत आहे तर आडव्या बॅटने खेळण्याची गरज नाहीये. परंतु क्रिकेटचा क्लास दाखवण्याची संधी त्यांच्याकडे आहे. यावेळेला पुढे सरसावत असताना बॅटचा काहीसा वरचा भाग लागला आणि त्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय. बॅकअप चांगला आहे. सिंगल धाव कंप्लीट करूया. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 15 धावा. चांगली सरासरी आहे विजेता V3 या टीमची. आता येणारे बॉल आहेत 18 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 39. खरं तर स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते 18 बॉल 37, परंतु त्याच्यामध्ये पेनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करणार आहोत. 18 बॉल 39 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केलेल्या आहेत समीरने. आता अगदी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झालंय. आता क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल.
त्याचबरोबर श्रीकांत घोरपडे यांच्यासाठी एक प्राइज आलेला आहे. अगदी 22 गावातील एक स्टार खेळाडू तुकाराम जाधव उमरे यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक अगदी तुकाराम जाधव यांनी मात्र श्रीकांत घोरपडे यांच्यासाठी लगवलेलं आहे. खरं तर मैत्रीचे संबंध आहेत आणि आपलाच मित्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी लावलेले आहे पारितोषिक. कौतुकाची थाप आणि प्रोत्साहन वाढवण्याचं काम तुकाराम जाधव यांनी केलेले आहे. परंतु यावेळेला विशाल भोसले नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. प्रत्येक बॉल वरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अप्रतिम फटका गॅप शोधला तर नंतर मात्र जागा बनवली आणि टोले शंग प्रहार ऑन साइडला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सागर मुसळे करंजे जिल्हा आयकॉन त्यांच्यावरती देखील चढवलाय. हल्ला बोल यावेळेला डान्सिंग द डाऊन विकेट पद्धत आली त्याचा चांगला वापर. क्षेत्ररक्षक आहे थोडीशी मिस फिल्डिंग फेकी देखील खराब. बॉल कुठे निघून चाललाय आणि स्ट्राईक एंड आणि नॉन स्ट्राईक कुठे आहे हे त्यांनी पाहिलंच नाही. जसा बॉल आला तसा फक्त हातातून सोडून दिला आणि ते मात्र मिळतील तोपर्यंत 2 धावा. त्याचबरोबर आदरणीय श्री विजयदादा पोपळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष 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 स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. सागर मुसळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती. ओहो यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर. मोठा फटका आल्यानंतर बॉलकडे वळून देखील पाहिलं नाहीये. बॉल निघून चाललाय काव कॉर्नर रिजन सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी विशाल भोसले ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे काय गाणं वाजवलंय आणि विशाल भोसले यांच्या खेळीप्रमाणे हे गाणं अप्रतिम होतं. 9 बॉल पाठीमागे 27 धावांची एक तुफानी बल्लेबाजी. ओहो यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. बॅट वरतून बॉल खालून निघून चाललाय. येतोय तो कॉन्फिडन्स लेवल हाय करणारा डॉट बॉल. सागर मुसळे यांचा आत्मविश्वास वाढवणारा हा बॉल आणि वेदांत स्पोर्टचा अगदी कॉन्फिडन्स लेवल करणारा हा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळाला. आता 14 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. श्रीकांत घोरपडे यांना अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. त्यांच्यावरती पारितोषिक लगवलेलं आहे. पुढे सरसावत असताना आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत सागर मुसळे. आता मात्र येतोय तो डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल विजेता V3 संघाचा मात्र प्रेशर निर्माण करणार आहे आणि खरं तर डॉट बॉल जितके येतील ना तितके मात्र वेदांत स्पोर्ट्स साठी महत्वपूर्ण राहतील. एकमेव पर्याय आहे वेदांत स्पोर्टला डॉट बॉल आणि विकेट्स. शफल झाले त्यानंतर बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी टर्न झाला स्पिन झाला आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय. लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावपलकावरती आहेत. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायच्या 23. थँक्यू थँक्यू. डीजे मास्टर थँक्यू. आपण काही सन्मान करत आहोत आणि सन्मान आपण शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत आणि पहिला सन्मान आहे विजू दादा पोपळे यांचा सन्मान आपण शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत आणि हे सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. आपण सन्मानित करूया विजू दादा पोपळे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करतोय. रेशीम धाग्यांनी विणलेली माईचुबदार शाल आणि या प्रीमियर लीगची एक छोटीशी आठवण भेट सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत आणि त्यानंतर पुढील सन्मान आपण या प्रीमियर लीग मध्ये करत आहोत. श्री संदीपजी निकम यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे.
सारकळचे आहेत श्री संदीपजी निकम यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. स्ट्रॅटेजिक टाइम आउटचे फक्त 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. थँक्यू. अगदी स्टॅटरची टाइमआउट झालेला आहे. 1 मिनिटांचा अवधी होता, तो अवधी आता मात्र समाप्त झालेला आहे. अगदी हायलाइट पाहूया. अगदी दुसऱ्या डावाची अगदी समीर गोगावले बाद झाले. त्यानंतर सागर मुसळे यांच्या बॅटमधून एक दमदार चौकार आला आणि त्यानंतर ते देखील सावध असताना मोठा फटका खेळण्यासाठी गेले. त्यानंतर एक चांगला झेल पकडला लॉंग ऑफ रिझन मध्ये. त्यानंतर मॅचच्या दिशेने वळूया. श्रीकांत घोरपडे स्ट्राईक एंडला आलेले आहेत. पहिलाच बॉल त्यांनी डॉट केलेला आहे. खरं तर या मॅच मध्ये तब्बल 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर श्रीकांत घोरपडे यांना मात्र स्ट्राईक मिळालेली आहे. पहिला बॉल पेस करत असताना पहिला बॉल येतोय डॉट. आता येणारे बॉल 11 आणि धावा बनवायचे आहेत 23. 11 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. 54 धाव्यांचं टार्गेट. पार्टनरशिप जर आपण पाहिले तर एकट्या विशाल भोसलेने मात्र 31 धावा ठोकलेत. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेले आहेत. प्रत्येक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रेशर निर्माण करेल विजेता V3 संघाचा. परंतु यश काळे सारकळ अप्रतिम गोलंदाजी करतायत. टेनिस बॉलचा क्रिकेटचा मोठा अनुभव, त्यानंतर लेदर बॉलचा देखील या खेळाडूकडे भला मोठा अनुभव आहे आणि अनुभवाला साजेशी गोलंदाजी करत असताना यश काळे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल. बॉलला फक्त दिशा दिले ताकदीच्या जोरावरती. टायमिंग प्रॉपर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. डीजे मैदानाच्या आतमध्ये आता श्रीकांत घोरपडे यांनी देखील आपला दमखम दाखवायला सुरुवात केली आहे. 2 बॉल पहिले स्ट्रगल झाले आणि त्यानंतर हाफ ट्रॅकर बॉल मिळाला. त्याच्यावरती ते अक्षरशः तुटून पडले. मिळाल्या 6 धावा. संघाची धावसंख्या 37 अंकावरती जाऊन पोहोचले. हो, यावेळेला वाईड शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. फलंदाज फसले, विकेट किपर फसले, पाठीमागचे बॅकअपचे 2 खेळाडू देखील फसले आणि बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मिळतील 4 धावा. नशिबाचा चौकार. विजेता V3 या थँक्यू डीजे. 2 बॉलच्या पाठीमागे तब्बल 10 धावा आलेल्या आहेत. आता मॅचचं चित्र पुन्हा एकदा पलटी. यावेळेला फटका चांगला मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क ज्या प्रकारे होणे गरजेचं होतं त्या प्रकारे पाहायला मिळालेला नाहीये. सिंगल धावपालकावरती जोडिया सिंगलच्या मदतीने धावपालकावरती धावा आहेत 42 धावा. पहिले 2 बॉल यश काळे यांचं वर्चस्व दाखवणार राहिले श्रीकांत यांच्यावरती, परंतु तदनंतरचे 2 बॉल श्रीकांत घोरपडे यांनी खरगोश समाचार घेतलाय. आता जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. लोअर फुलटॉसचा बॉल दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहेत डॉक्टर सचिन आयरे. फेकी जरूर केले. सिंगल धाव प्राप्त झाले. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 11. 11 धावा 6 बॉल 6 बॉल 11 धावा असं समीकरण. श्रीकांत घोरपडे 5 बॉल 7 धाव्यांवरती. विशाल भोसले 13 बॉल 32 धावांवरती. पॅनल्टीच्या 2 धावा. विजेता V3 टीम्सला महागड्या राहणार का पाहणं गरजेचं आहे, कारण कॉम्बॉक्स मध्ये 12th मॅन आला नव्हता म्हणून त्यांना पॅनल्टी दिली 2 धावांची आणि त्याच 2 धावा इथे महागड्या ठरू शकतात का हे पाहणं गरजेचं आहे, कारण येणारे बॉल 6 आणि धावा बनवायच्या आहेत 11. वेळ जास्तीचा घेऊ नका. वेदांत स्पोर्ट मैदानाच्या आतमध्ये लगोलग क्षेत्ररक्षण सजावून घ्या. शेवटच्या षटकासाठी फक्त 4 मिनिट तुमच्याकडे आहेत. वेळ जास्त घेऊ नका. अगदी पहिल्या इनिंगची तुम्ही हायलाइट मैदानाच्या आतमध्ये पाहताय. खरं तर अप्रतिम फटकेबाजी डॉक्टर सचिन यांनी सजवली. अगदी चौफेर बाजूला त्यांनी मोठमोठे फटके खेळले आणि एक चांगली सन्मानजनक मी म्हणेन
धावसंख्या उभारली अर्थातच वेदांत स्पोर्टने, परंतु आता त्या धावांचा बचाव करत असताना संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, परंतु अडचणीतून त्यांना मार्ग शोधावे लागतील, मार्ग काढावे लागतील आणि कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागेल. गोलंदाजीच्या रनवेवरती उदयमुख खेळाडू अगदी यश शेडगे अंबानी. पहिलाच बॉल फटका फसलाय, उंची जास्त, क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आले, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. आता येणारे बॉल 5 आणि धावा बनवायचे आहेत 9. मंजिल मिले ना मिले ये तो मुकंदर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी हुई है, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल जिंदगी से लढना सीख लो. मैदानाच्या आतमध्ये यश शेडगे अंबानी लढतायत, झगडतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. अक्षरशः सेट फलंदाज सातारा जिल्हा आयकॉन विशाल भोसले यांना मात्र बांधून ठेवलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये उदयमुख टॅलेंटेड खेळाडू. ओहो, यावेळेला गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय, अगदी कव्हर रिजन खाली आहे, बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही. सीमारशीच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. मैदानाच्या आतमध्ये जिल्हा आयकॉन विशाल भोसले देखील सांगतायत, हो मॅचला मी कलाटणी निर्माण करू देऊ शकतो. होनी करने वाले विशाल भोसले, नाम तो सुना ही होगा. यावेळेला आणखीन एक तडाखा, मॅच फिनिश. षटकार महेंद्र सिंग धोनी यांच्या स्टाईलने मात्र हा सामना फिनिश केलेला आहे. जकातवाडीच्या विशाल भोसले यांनी काय अप्रतिम फटकेबाजी खेचले, तब्बल त्यांनी धावा बनवल्या. या मॅच मध्ये 43 धावांचं योगदान आपल्या टीम साठी दिलं, त्याच्यामध्ये तब्बल 3 षटकार आणि चौकार जर आपण पाहिले तर 5 चौकारांच्या साह्याने 43 धावांचं योगदान देणारा मॅच फिनिशर विशाल भोसले, जकातवाडी जिल्हा आयकॉन. अप्रतिम फटकेबाजी मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये करूया त्यांचं स्वागत. प्रारंभिक जोडीमध्ये आले होते, शेवटपर्यंत